नमस्कार मित्रांनो, कालच कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे. एक ॲक्सिडेंट झाला होता 2019मध्ये. एक ट्रक टाईप टेम्पो होता आणि त्याच्यामध्ये काही कस्टमर्सचा माल जात होता आणि त्या ट्रक ड्रायव्हरने काही लोकांना ॲज अ पॅसेंजर म्हणून सुद्धा चढवून घेतलं होतं त्या गाडीमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की ॲज पर लॉ कमर्शियल व्हेकल म्हणजे जे गुड्स कॅरिंग व्हेकल आहे त्याच्यामध्ये पॅसेंजर नेणं अलाउड नसतं. आणि दुर्दैवाने त्या गाडीचा अपघात होतो आणि त्याच्यामधला जो एक पॅसेंजर आहे त्याची डेथ होते. 2019ला हा दावा दाखल केलेला होता. इन्शुरन्स कंपनीने हा जो क्लेम आहे तो रिजेक्ट केला होता, हे सांगून की त्या गाडीचं जे काम होतं ते पॅसेंजर ट्रॅव्हल करण्याचं नव्हतं, तरी त्यांनी ते पॅसेंजर त्याच्यात घेतले. तर चुकी त्या ड्रायव्हरची आणि त्या ट्रान्सपोर्टरची आहे हे सांगून तो दावा निकाली काढला होता त्यांनी. पण कोर्टाने या विपरीत निकाल दिला. कोर्टाने म्हणालं की एका माणसाचा जीव गेलेला आहे आणि त्याच्या फॅमिलीला ते जे पैसे भेटणं आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोर्टाने इन्शुरन्स कंपनीला निकाल देताना सांगितलं की तुम्हाला हे पैसे द्यावे लागतील, रूल्सला थोडंसं बाजूला असाईड करावं लागेल. याच्याहून महत्त्वाची गोष्ट, कोर्टाने अजून एक निकाल दिला याच केसमध्ये की इन्शुरन्स कंपनीने हे पैसे जे आहे ते त्या दुर्दैवी माणसाच्या बायकोला द्यावे आणि नंतर ती जी रक्कम त्यांनी दिलेली आहे ती ते त्या ट्रान्सपोर्टरकडून वसूल करू शकतील. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याला सांगितलं की सेपरेटली दावा दाखल करण्यासाठी. याचा अर्थ काय मित्र, की आपण जरी इन्शुरन्स काढला असेल आणि आपण जर चुका केल्या तर भुर्दंड आपल्याला उद्या भेटू शकतो. हा निकाल एक फार मोठा आय ओपनर आहे. होप प्रत्येक ट्रान्सपोर्टर याची गांभीर्याने दखल घेईल. जय हिंद, धन्यवाद मित्रांनो.